तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या जादव ब्लॉग्समध्ये. तर आजचा विषय असा आहे की आपण आज चाललो आहे आनंद शिंदे यांचा ऑर्केस्ट्रा बघायला आणि त्यांची टीमसुद्धा येणार आहे. तर बदलापूर वेस्टमध्ये हे लोक येणार आहेत आणि 10 वर्ष झाले ही तिथं बदलापूर वेस्टमध्ये वेगवेगळे असे कलाकार येत राहतात. तर आज आपण जातो आहे आनंद शिंदे यांच्या ऑर्केस्ट्राला. तर तिथं बघूया किती मजा येते, काय काय अजून क्लिप्स वगैरे आपल्याला एन्जॉयमेंट करायला भेटते. तर चला भेटूया. तर मित्रांनो, आपण निघालो आता आणि आम्हाला झालाय भरपूर लेट. तर गर्दी खूप आहे बघा. आणि हे आपले मित्र आहेत, 1 2 3 आणि हा एक आहे. आम्ही 14 जण, असे 14-5 जण चाललोय. भेटू तिकडेच. संपूर्ण तर गाईज तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहे इथं फंक्शनला. आता थोड्याच वेळात फंक्शन चालू होणार आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी आयोजकाला धन्यवाद देते. एवढा मोठा चेस उपलब्ध करून दिला, सर्व कलाकारांच्या भेटी घालून आणल्या. तुमच्या सगळ्या मायबापांच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडवई घरात आराणी आहे. आराणी शब्दातून गाणं सादर करता आहे. माझ्या मायबापांनी गोड वाढून घ्यावा ही नम्रतेची विनंती आहे. जर का माझी भिमाई, जर का माझी भिमाई जन्माला गेलीच नसते, अरे मानवाला भरोसती अशी राहिलीच नसते. जर का माझ्या भिमाना
अरे या देशाला जिजाऊचा शिवाय पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवाय पाहिजे. हे बलुतरांग इग हत्तीचं बळ आहे, हे बलुतरांग हत्तीचं बळ आहे. सोवीर होते राजे भीमी जवानबाई, सुरवीर होते राजे भीमी जवानबाई. ये दोघे पर्या मला लग्न पाहिजे, ये दोघे पर्या मला लग्न पाहिजे. अरे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. सुभेदार माझी चाला गाव भीमराय आहे. जय भीमवाली हो, भीमराज की बेटी बेटो, जय भीमवाली हो. भीमराज की बेटी बेटो, जय भीमवाली हो. बघा, या ठिकाणी ज्या प्रवीण भाऊमुळे या ठिकाणी मी गाते, त्यांच्यासाठी फक्त 4 शब्द मी लिहिलेले आहेत. मी काही कमी नाही, पण 4 शब्द लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे. करू ना, दोन्ही हात बरोबर चाला. आजी भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हो. 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 आणि त्यानंतर माझं स्वतःचं गीत. या गाण्यामधून प्रेरणा घेऊन एक गीत दिलेलं आहे. अरे ठेचून काढीन मनोवारी त्या विषमतेचा सापारा. अरे ठेचून काढीन मनोवारी त्या विषमतेचा सापारा. का? कारण आम्ही होऊन कधी कुणालाही खेटत नाही. या वाघिणींसाठी सांगते, या शेरचा गैरअर्थ काढायचा नाही. वाघिणींसाठी आम्ही होऊन कधी कुणाला खेटत नाही. आला जर आडवा तर त्याला मात्र सोडत नाही. कारण डोक्यात आमच्या बुद्धाची शांती आणि ताकदीमध्ये भीम क्रांती आहे. अरे उतरलो जर कारण मैदानात तर मात्र ह्या भीमाच्या वाघिणी एकेकाला घोडे लावल्याशिवाय सोडत नाही. बघ भीमाची वाघीण, भीमाची वाघीण, भीमाची वाघीण, वाघीण वीर भेटलाय उठाच्या बाबाला. भीमाची वाघीण भेटलाय वीर भेटलाय उठाच्या बाबाला.
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो वाघ म्हणून येईल आणि मी वाघ म्हणूनच जन्माला आले आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे, हे लक्षात ठेवा. मोडेल पण वाकणार नाही, माफी तर मागणारच नाही. जिथं स्वाभिमान येतो, तलवार म्हणजे शब्द आमचे. हे त्या दीनदुबळ्या वैचारिक दीनदुबळ्या लोकांना सांगा की छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्माला आली लेकरं आहेत. एक कुणाच्या बापाला नाही घाबरत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नेहमी करतात आणि मानसिकरित्या लाचार असे सांगतात त्यांना. त्या लोकांसाठी इतकंच सांगेल की एक खूप छान वाक्य आहे की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर. याचा अर्थ असा होतो की ते बाबासाहेबांच्या पुतळ्यांना सुद्धा इतक्या घाबरतात की रात्रीच्या अंधारात जातात आणि त्यांची विटंबना करतात. म्हणून मी सांगते की तुम कल भी आंबेडकर से डरते थे, तुम आज भी डरते हो और तुम डरते रहोगे. और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए. म्हणजे माणूस जरी मेला, विचार मरत नाही, स्वाभिमान मरत नाही, ती दिलेली देण मरत नाही. माझ्या बापाने आज माझी लायकी इतकी केली की मी इथे उभी राहील. म्हणून माज करा, जितका माज करता येईल तितका माज करा, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला श्वास आहे. गावच्या बाहेर बसणारा माणूस आज एवढा मोठा कार्यक्रम करतोय. गावच्या बाहेर बसणारा हाच समाज आज सूट बूट टाय आणि कोटात बसतो. तर माज करा, बिनधास्त माज करा, पण माज करताना बाप विसरून जाऊ नका. माज करताना बाप विसरून जाऊ नका आणि 12 बापाचा अंगारा लावू नका. बाप एक होता, बाप एक आहे आणि बाप एकच राहील. आणि सगळ्यांच्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्वाभिमानाने सांगायचंय. तुम्ही जे कपडे घालताय त्याच्यातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले पाहिजे. जे तुम्ही चपला घालाल, शूज घालाल, त्याच्यातून सुद्धा हा रुबाब दिसला पाहिजे. तुम्ही काही करा, कसेही पैसे कमवा, पण ज्यावेळेस घराच्या बाहेर निघणार त्यावेळेस रुबाबातच निघायचा आणि बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगायचं. आणि मला प्रचंड अभिमान आहे या गोष्टीचा. म्हणून मी लोकांना सांगत असते, आम्ही तो समुद्र आहे, हम वो समंदर है जो ऊपर से शांत पर अंदर से सैलाब है. त्या जय भीम वाल्यांशी नडताना विचार करून नडा, कारण आम्ही आलोय स्वाभिमान घेऊन, मरणार सुद्धा स्वाभिमानासाठी. आणि हा श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे. म्हणून आपण ते म्हणतो ना की कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते, कुत्तों के तादाद से शेर मरा नहीं करते. बाबासाहेब के बच्चे दादा किसी के बाप से डरा नहीं करते. खूप लोकांना हा भ्रम आहे की तथागत गौतम बुद्ध आपले गुरु आहेत, पण तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा क्रांतीची सुरुवात केली होती. हे लक्षात ठेवायचंय. शांतीत सुद्धा क्रांती करता यावी, पण जिथे अन्याय होईल तिथे तुमचा आवाज उठलाच पाहिजे. योग्य ठिकाणी, योग्य त्या रीतीने आणि योग्य त्या दरामध्ये राग आलाच पाहिजे. तर तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहात हे सिद्ध होतं. नाहीतर जगतात तर बाहेर कुत्रे मांजरे सुद्धा आहेत. जगायचं तर स्वाभिमानाने जगा, नडायचं तर बघू नका कोण आहे आणि कोण नाही. मी नडताना बघत नाही समोर कोण आहे. मी कुणाशी पंगा घेताना हे नाही बघत की समोरचा कुणाचा बाप आहे आणि कुणाचा नाही. मी फक्त माग बघते की माझा बाप कोण आहे आणि माग माझा बाप उभा आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला पुढे बघायची गरज नाही, मी तर मागेच बघणार आहे. हा जनसमुदाय जो इथं
14 तळ्यावर एक जाता. आहेत भीमाच्या विचाराशी माने प्रणय अशा जय भीम वाल्याना जय भीम आहे माझा अशा जय भीम वाल्याना जय भीम आहे माझा आणि तुमच्या आशीर्वादानं माझं महाराष्ट्रभर गाजलेलं गीत गात आहे. एकाच गीताची परमिशन आहे मला. थोडक्यात गाते. काय चूक भूल होईल आपलं लेकरू मानून बहीण मानून क्षमा करायला अशी अपेक्षा करते. आणि माझी माय म्हणते के हवा से उड़ जाएंगे कोई खाम थोड़ी है. हवा से उड़ जाएंगे कोई खाम थोड़ी है और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है. कि हवा से उड़ जाएंगे कोई खाम थोड़ी है और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है. जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा नीलेशा. अबे जय भीम वालों से लड़ना कोई मजाक थोड़ी है. आणि म्हणून माझी माय म्हणते अगं बाळा हो हो लय बाळा लय बाळा माझ्या दुबळ्या पोरात लय बाळा माझ्या दुबळ्या पोरात कुणामुळं अगं लय बाळा माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं शिंदे काढ ना तू काढ ना माझ्या फोन मधून काढ. एक जागा.
गाईज आपला कॉन्सर्ट संपलेला आहे आणि आता वाजलेत 12:20. तर आपण तुम्ही बघितलात आपण किती एन्जॉयमेंट वगैरे केले, किती मस्ती केले. तर असेच सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि पुढं पण. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, शेअर सुद्धा करा, कारण डेट इज अनएक्सपेक्टेड टू तुझं जग. चला तर भेटूया. जय भीम, जय शिवराय.